श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो भाविक या ठिकाणी येत असतात। वर्षभरामध्ये जवळपास 2 कोटीच्या वर भाविक जे आहेत ते शिर्डी येथेच दर्शनासाठी येतात। जगभरामध्ये साईबाबांची जी आहेत हजारो मंदिरं झालेली आहेत आणि या मंदिरामध्ये जगभरातील कोट्यावधी भाविक जे आहेत दररोज बाबांचे दर्शन घेतात आणि मोठ्या निष्ठेने जे आहे ते पूजा अर्चा करत असतात। वाराणसी येथे जो प्रकार घडलेला आहे या प्रकारामुळं जगभरातील कोट्यवधी भाविकांच्या भावना ज्या आहेत त्या दुखावलेल्या आहेत। साई संस्थान आणि शिर्डी परिसर जो आहे या परिसरातील भाविकांच्या भावनासुद्धा तीव्र आहेत आणि त्यांनीसुद्धा या घटनेबद्दल तीव्र दुःख जे आहे ते व्यक्त केलेले आहे। श्री साईबाबा संस्थान जे आहे संस्थानमध्ये मंदिर जे बाबांचं मंदिर सकाळी 4:30 वाजता उघडलं जातं। 5:15 वाजता काकड आरती होती आणि अभंग स्नान झाल्यानंतर 6:15 वाजता जे आहे ते शिर्डी माझे पंढरपूर ही आरती होती। त्याचनंतर दुपारी 12 वाजता आरती होती, संध्याकाळी 6 वाजता आरती होती आणि रात्री 10 वाजता आरती होती। अशा दिवसभरामध्ये 4 आरती होतात आणि सकाळी 6:15 ते रात्री 10 वाजेपर्यंत जे आहे ते या ठिकाणी दर्शन चालू असतं। साईबाबा संस्थान विश्वस्त वस्तीमार्फत जे भक्तांनी जे डोनेशन या ठिकाणी दिलेलं असतं या डोनेशनचा चांगल्या रीतीने वापर कसा होईल असा प्रयत्न संस्थांचा नेहमीच असतो। बाबांनी जे अन्नदान, दवादान आणि शिक्षण देण्याचं जे कार्य केलं ते कार्य जे आहे श्री साईबाबा संस्थांच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे। साईबाबा हॉस्पिटल आणि साईनाथ हॉस्पिटल 550 बेडचं हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी दररोजची OPD जी आहे 1,500च्या वर OPD दररोजची असते आणि साईनाथ हॉस्पिटलमध्ये आम्ही फक्त 10 रुपयाचा केस पेपर म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी केस पेपर घेतो आणि त्याची सर्व ट्रीटमेंट जी आहे त्यामध्ये त्याचं ऑपरेशन जरी असेल तर ते ऑपरेशनसुद्धा जे आहे ते 10 रुपयामध्ये करतो। साईबाबा हॉस्पिटल आणि साईनाथ हॉस्पिटल दोन्ही मिळून जे आहे वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणावर चॅरिटी जी आहे ती संस्थेच्या माध्यमातून केली जाते। सोबतच आशिया खंडातलं सर्वात मोठं प्रसादालय या ठिकाणी आहे, तिथेसुद्धा जे आहे ते दररोज जवळपास 45,000 ते 50,000 साई भक्त जे आहे ते प्रसादाचा लाभ घेतात। संस्थांचं मोठं एज्युकेशन कॉम्प्लेक्स आहे म्हणजे 267 रुपये खर्च करून शैक्षणिक संकुल उभारलेलं आहे आणि त्या ठिकाणी ज्युनियर KG पासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत 5,500पेक्षा जास्त मुलं जे आहेत ते शिक्षण घेत आहेत। मागच्या वर्षी जे आहे ते 110 कोटी रुपये खर्च करून जे आहे नवीन दर्शन लाईन बनवलेली आहे। या दर्शन लाईनमध्ये 10 हॉल आहेत, त्या 12 हॉल आहेत आणि या 12 हॉलमध्ये प्रत्येक हॉलमध्ये 1000 याप्रमाणे 12,000 साई भक्त एकाच वेळेस ॲडजस्ट होतात आणि पुढं मागं जाण्या येण्याचा रस्ता मिळून 20,000 साई भक्त जे आहेत या ठिकाणी दर्शन लाईनमध्ये ॲडजस्ट होतात। त्यांची त्या ठिकाणी चहाची व्यवस्था, कॉफीची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, दुधाची व्यवस्था जी आहे ते मोफतपणे केली जाते। या ठिकाणी जो साई भक्त येतो त्यांच्या राहण्यासाठीची व्यवस्थासुद्धा जी आहे अत्यंत कमी दरामध्ये उपलब्ध करून दिली जाते। 2,500च्या वर भक्तनिवास खोल्या आहेत आणि 200च्या वर जो आहेत ते हॉल आहेत। असं जे मागच्या 1-2-3 महिन्यापूर्वी सोलापूरचे एक साई भक्त मॅडम आलेल्या होत्या। सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सेवानिवृत्तीची पेन्शन म्हणजे जे ग्रॅज्युटी मिळते ती आणि अंगावरील सर्व दागिने जे आहेत ते या ठिकाणी बाबांना अर्पण केलेले होते। त्यांना विचारलं असता त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणी जे दान दिलं जातं या दानाचा उपयोग जो आहे तो चांगल्या रीतीने केला जातो। त्यामुळे भक्तांचासुद्धा विश्वास जो या ठिकाणी जे डोनेशन दिलं जातं त्याचा वापर चांगल्या रीतीने होतो आणि साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थासुद्धा जी आहे या ठिकाणी अत्यंत काळजीपूर्वक दान जे या ठिकाणी आलेलं असतं त्याचा उपयोग जो आहे तो काळजीपूर्वक केला जातो। वाराणसीमध्ये जी घटना घडलेली आहे ती घटना निश्चितचपणे दुःखद अशी आहे। या संदर्भाने माननीय पालकमंत्री महोदय त्याचप्रमाणे राज्य शासनाशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि आम्ही शासनाला विनंती केली आहे की आपल्या स्तरावरून सुद्धा जे ते उत्तर प्रदेश सरकारशी बोलावं आणि जी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे अशी घटना परत घडू नये या संदर्भाने कारवाई जी आहे ते त्यांच्या स्तरावर करावी म्हणून। वारंवार बघितलं तर आपण अनेकदा साईबाबांच्या संदर्भात अनेक वादग्रस्त विषय उपस्थित केले जातात, अशा लोकांना देखील आपण काय आवाहन करू? कारवाई
नाही, जे वादग्रस्त विषय जे आहेत ते उपस्थित केले जातात त्या संदर्भाने त्यांच्या काही शंका असतील तर आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या शंकाचं निरसन करू. सोबतच जे आहे जे जाणीवपूर्वक जे आहेत बाबांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या विरुद्ध जे आहे ते कायदेशीर कारवाई जी आम्ही करणार आहे. साई भक्तांनी काही आपल्या संकेतस्थळावर नाराजी व्यक्त केली होती का? त्याबद्दल ते काही आपल्याला मेल वगैरे आले का? जी घटना घडलेली आहे, परवा दिवशी मी दिल्लीमध्ये होतो, त्याच वेळेस वाराणसीतील साई भक्तांनी मला फोन करून सांगितलं का अशी घटना घडलेली आहे, संस्थांनी यामध्ये कारवाई करावी. त्यांना मी ॲश्युअर्ड केलं होतं की संस्थांच्या वतीने निश्चितपणे कार्यवाही केली जाईल. त्याचसोबतच देशभरातून आणि बाहेरून सुद्धा मेल्स जे आहेत आम्हाला प्राप्त झालेले आहेत आणि या घटनेविषयी त्यांनी तीव्र निंदा व्यक्त केलेली आहे आणि संस्थांनी यामध्ये कारवाई करावी अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.